दादा नमस्ते. नमस्ते. आता ही रिक्षा कुठे झाली? आता ही जिल्हा परिषद सुसाट निघणार. कोणाची ही रिक्षा? हे कविता संदीपान पवार यांची निशाणी. बोरी खोडद गटातून उमेदवार आहेत ते. हो आता ही रिक्षा सुसाट जिल्हा परिषदला चालली का? हो, एक नंबर. तुमचं काय नाव? सचिन वसंत थोरात. कुठं कुठं फिरवली आता ही रिक्षा? आत्ता वडगाव कांदळी, बर बोरवाडी बर. आणि आत्ता इकडून ह्या रोडने पूर्ण पुढं. कसा आहे प्रतिसाद आता रिक्षाला? प्रतिसाद तर बऱ्यापैकी. काय वाटतंय तुम्हाला? आता त्या मनाने तर आलेच पाहिजेत. तर नमस्कार मंडळी, आपण आहोत आज वडगाव कांदळी या ठिकाणी. अचानक आपण निमगाव सभेला जात असताना अचानक आपल्याला रिक्षा चिन्हाचे उमेदवार भेटलेले आहेत, कविताताई संदीपान पवार. तर आपण त्यांच्याशी काही स्पेशल एक मुलाखत घेणार आहोत. ताई नमस्ते. नमस्ते. रिक्षा कुठे आता? आत्ताच गेली सुसाट प्रचाराला. प्रचाराला? हा, मग आता तुम्ही सर्वजण प्रचार करताय, कसा प्रचार दौरा कसा आहे? प्रचार दौरा आता अतिशय छान चाललेला आहे. कारण माझ्या आधी चिन्ह पोचलेले सर्व घरांमध्ये आणि ते सुद्धा आम्हाला प्रचार करू लागायला येत आहेत घराघरांमधून. चला आम्ही येतो तुमचा प्रचार करायला, कारण आज आणि उद्या 2च दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे तेच लोक उत्स्फूर्तपणे प्रचार करायला आमच्यासोबत उतरलेले आहेत. थोडक्यात विचारायचं म्हणजे आता तुमचं विजन काय असणार आहे? अनेक ठिकाणी जे काही आपले पंढरंगजी पवार साहेब आहेत, अनेक गावांमध्ये गेल्यावरती त्यांचं नाव काढलं जाते, अनेक ठिकाणी त्यांचा विकास सांगितला जातोय. यापुढे तुमचं विजन काय असणार आहे? बघा, आपलं विजन हे आधीच ठरलेलं होतं आणि त्याच्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगेल की प्रत्येकाला तोंडी सांगत बसण्यापेक्षा हा जाहीरनामा आपण प्रत्येकाच्या घरी पोहोचवलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा जाहीरनामा. तर याच्यामध्ये आपलं विजन संपूर्णपणे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सर्वांनी अगदी काळजीपूर्वक हे वाचायचं आहे आणि वाचून तुम्हाला ज्यांना आवडेल की बाबा खरंच हे नेतृत्व करण्यायोग्य आहे, म्हणजे उमेदवार हा नेतृत्ववान आहे असं वाटलं तर नक्कीच तुम्ही मला मतदान करू शकता. म्हणजे आहे प्रत्येक गोष्ट आपण याच्यावर काम करणार आहे, हे विजन आपलं क्लिअर आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हे विजन वाचून अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, विश्वास ठेवून मला मतदान केलं पाहिजे आणि विजयी केलं पाहिजे. मतदारांना काय आव्हान असेल तुमचं? मतदारांना माझं अगदी एक कळकळीचं आव्हान आहे की सर्व मतदारांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता विकास कामांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि शेवटी कार्यक्षम नेतृत्व सुद्धा गरजेचं असतं, जे तुम्हाला कळतंय. सुज्ञ मतदार आहात तुम्ही, त्याच्यामुळे कार्यक्षम नेतृत्व निवडा आणि मला येत्या 7 तारखेला 3 आपला अनुक्रमांक 3 कविता संदीपान पवार चिन्ह रिक्षा या समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा. तर ताई तुमची आता घोषणा काय असणार आहे? वारं फिरलंय, रिक्षा ठरलंय. वारं फिरलंय, रिक्षा ठरलंय. वारं फिरलंय, रिक्षा ठरलंय.